मराठवाडा दौऱ्यासाठी उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल। मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जात साधणार संवाद। सोलापुरातील मोहोळमध्ये केंद्रीय पथकाकडून काळोखात चक्क टॉर्च घेऊन नुकसानग्रस्त शेतीची पाहणी। रात्री केलेल्या पाहणीमध्ये काय दिसलं याबाबत प्रश्नचिन्ह। मनसेसोबत न जाण्यावर काँग्रेस नेते ठाम। इंडिया आघाडीतील पक्षांसोबत आघाडी करणार सूत्रांची माहिती। दिल्ली हायकमांडला निर्णय पोहोचवणार असल्याचंही आलं समोर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार आज एकाच मंचावर। प्रतापसिंह जाधवांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये अनेक नेते राहणार उपस्थित। कार्यक्रमात नेते काय बोलणार याकडे लक्ष। छत्तीसगडच्या बिलासपूरमध्ये भीषण रेल्वे अपघात। पॅसेंजर ट्रेनची मालगाडीला धडक। अपघातामध्ये 8 प्रवाशांचा मृत्यू तर 5 जखमी। वर्ल्ड कप विजेत्या भारतीय महिला संघाचं दिल्ली विमानतळावर शानदार स्वागत। फुलांचा वर्षाव करत केक कापून दिल्या शुभेच्छा। आज पंतप्रधान मोदींचीही भेट घेऊ शकतात। आणि हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमध्ये बर्फवृष्टीमुळे तापमानामध्ये घट। गुलमर्गसह परिसरामध्ये बर्फाची चादर। पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण। सोलापूरच्या मोहोळमध्ये केंद्रीय पथकाकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली आहे। मात्र केंद्रीय पथकाने रात्रीच्या अंधारात टॉर्चच्या प्रकाशात पाहणी केली। त्यामुळे अंधारात या पथकाला नेमकं काय दिसलं असा संतप्त सवाल उपस्थित केला जातोय। शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याची भावना व्यक्त केली जाते। यावेळी केंद्रीय पथकाच्या अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसोबत संवाद साधला आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रीतम पंडित आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रीतम, नक्कीच प्राजक्ता, पाहतोय की आपण गेल्या 1.5 महिन्यापासून सीना नदी काठचे जे 5 तालुके आहेत ते मोठ्या प्रमाणावर बाधित झाले होते आणि 1.5 महिन्यानंतर जे केंद्राचं पथक आहे ते सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आलं होतं आणि दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी चक्क रात्रीच्या मोहोळ तालुक्यातील जे कोळेगाव आहे त्या ठिकाणी जाऊन पाहणी केलेली आहे। त्यामुळे स्टॉरच्या माध्यमातून ही पाहणी केलेली आहे। कारण अंधारामध्ये जी भीषणता आहे ते कितपत कळणार आहे ते केंद्रीय पथकाला ते माहिती नाही। 4 जणांचं हे केंद्राचं पथक आहे। त्याचबरोबर जे स्थानिक जिल्हा प्रशासन आहे त्यातले जिल्हाधिकारी असतील किंवा सीओ असतील किंवा कृषी विभागातील अधिकारी आहे हे मोठ्या प्रमाणावर त्यांच्या सोबत होते। मात्र सीना नदीचं जर नुकसान पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे। मात्र 1.5 महिन्यानंतर त्यांना नुकसानाची जी भीषणता आहे ती कशा पद्धतीने कळणार आहे असाच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। कारण गेल्या 1.5 महिन्यापासून राज्य सरकार असेल किंवा स्थानिक प्रशासन असेल यांनी मोठ्या प्रमाणावर मदतीचा हात दिला। मात्र उशिरा सुचलेलं शहाणपण म्हणावं लागेल आणि केंद्रीय पथकाने या ठिकाणी पाहणी केली आणि आज सकाळपासून पाहतोय की आपण दक्षिण सोलापूर असेल किंवा उत्तर सोलापूर तालुक्यातील जे बाधित गाव आहे त्यामध्ये आता भेटी देत आहेत। मात्र असं असलं जरी मोहोळ तालुक्यातील जी सर्वाधिक बाधित तालुका म्हणून मोहोळ तालुका ओळखला जातो। कारण सीना नदी काठची जी गावं आहेत सुमारे 15 दिवस पाण्याखाली होते। त्यामुळे ही जी भीषणता आहे मोठ्या प्रमाणावर शेती असेल, गावं असेल किंवा घरं असेल हे पाण्याखाली जाऊन मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं। यातून आता आपण पाहू शकतो केंद्रीय पथकाने जरी पाहणी केली असली तरी कोळेगाव असेल किंवा इतर जे परिसर आहेत त्यात रात्रीच्या सुमारास काय दिसलं किंवा किती भीषणता दिसली किंवा केंद्रीय पथकाला नेमकी ही जी दौरा आहे तो नावालाच काढलाय का अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आता मिळणं बाकी आहे। मात्र असं असलं तरी जे शेतकरी आहे त्यांना आता मदतीची अपेक्षा आहे। मात्र केंद्राने जर अशा पद्धतीची पाहणी केली तर काय कोणता अहवाल ते देणार आहे ते पण पाहण्यासारखं असणार आहे। खरं प्रीतम, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आणि यावरच अधिक बोलण्यासाठी उबाठाचे खासदार ओमराजे नाईक निंबाळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निंबाळकरजी, आपण पाहतोय तर मोहोळमध्ये केंद्रीय पथकाकडून रात्री अंधारात पाहणी करण्यात आलेली आहे। एक प्रकारे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम होतंय। निश्चितपणे केंद्राचं पथक मला वाटते जी पूर परिस्थिती निर्माण झाली त्याच्यानंतर किती दिवसांनी इथं आलंय मला वाटतं ही वस्तुस्थिती बघणं गरजेचं आहे। आणि आता नेमकं त्यांना बघण्यासाठी काय राहिलेलं आहे जागेवर मला फक्त पाहणीचा फार्स करण्यात काही अर्थ नाहीये।
शेतकऱ्यांना भरीव मदत मिळणं ही नितांत गरजेचं आहे. आणि ही वराती मागून केंद्राच्या पथकाचं जे घोडं आलंय ती नेमकं काय करणार आहे परमेश्वराला माहिती. पण हा नुसता फार्स आहे. राज्य सरकारनं सुद्धा जी घोषणा केली की आम्ही 31,800 कोटी रुपयाच्या पॅकेजची, प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावर काय मदत पडली ही जर आपण तपासलं खाली तर अक्षरशः कुणाला 10 रुपये, 13 रुपये, 500 रुपये, मला वाटतंय अतिशय दुर्दैवी आहे. आणि अक्षरशः शेतकरी ज्या अडचणीत आहेत त्या अडचणीवर शेतकऱ्याच्या जखमीवर मीठ चोळायचा प्रकार त्या ठिकाणी होतोय. अतिशय दुर्दैवी आहे. आता ह्या पाणीचे फार्स करण्यापेक्षा शेतकऱ्यांना भरीव स्वरूपाच्या मदतीची आवश्यकता आहे आणि ती करावी सरकारनं. राजे, खरं तर आपण म्हणत होतो सरकारला आलेला उशिरा आलेलं हे शहाणपण, मात्र हे कसलं शहाणपण? रात्रीच्या अंधारात या अधिकाऱ्यांना नेमकं काय दिसलं असावं? अहो, दिवसा उजेड जरी असला तरी इतक्या दिवसानंतर काय बघणार आहेत ते? काय नेमकं कशासाठी करतायत ते समजत नाही मला तर. असो, पण आता हा फार्स आता थांबवा म्हणावं आणि मदत करा शेतकऱ्यांना, इतकीच अपेक्षा आहे. आणि ते मोदीजींकडे जेवढं वजन वापरायचे ते वापरावं आता राज्यातल्या नेत्यांनी आणि शेतकऱ्यांना भरीव स्वरूपाची मदत मिळवून द्यावी. खरंय. धन्यवाद ओमराजे निंबाळकर आपले न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी. तर सोलापूरच्या मोहोळमध्ये केंद्रीय पथकानं रात्रीच्या अंधारात टॉर्चच्या प्रकाशात पाहणी केली असल्याचं पाहायला मिळालंय. तर सकाळपासून आता पुन्हा एकदा पाहणीला सुरुवात करण्यात आलेली आहे. मात्र या अंधारामध्ये या पथकाला नेमकं काय दिसलं असा संतप्त सवाल उपस्थित केला जातोय. तर सोलापूरच्या मोहोळमध्ये केंद्रीय पथकाकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यात येते. रात्रीच्या अंधारात टॉर्चच्या प्रकाशात ही पाहणी करण्यात आली आहे. आता पुन्हा सकाळपासून पाहणी सुरू करण्यात आलेली आहे. मात्र रात्रीच्या अंधारात या पथकाला नेमकं काय दिसलं असा संतप्त सवाल उपस्थित होतोय. शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याची भावना व्यक्त केली जाते. आणि यावेळी केंद्रीय पथकाच्या अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. मात्र हा संवाद नेमका काय होता? रात्रीच्या अंधारात नेमकं काय बोलणं झालं असा देखील सवाल उपस्थित केला जातोय. पुढची मोठी बातमी. उद्धव ठाकरे आजपासून 4 दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर जाणार आहेत. सरकारला जाब विचारण्यासाठी काढलेल्या या दौऱ्यात मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये 22 तालुक्यात 4 दिवसात उद्धव ठाकरे तब्बल 800 शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी गेल्या महिन्यात मराठवाड्याचा दौरा करत उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये हंबरडा मोर्चा काढला होता. ही छत्रपती संभाजीनगर विमानतळावरची दृश्य आपण पाहतोय. उद्धव ठाकरे हे काही क्षणात आता विमानतळावर दाखल होतील. त्यानंतर त्यांचा हा मराठवाडा दौरा सुरू होतोय. 4 दिवसांचा त्यांचा हा मराठवाड्याचा दौरा आहे. सरकारला जाब विचारण्यासाठी काढलेल्या या दौऱ्यात ते शेतकऱ्यांशी संवाद देखील साधणार आहेत. त्यांचा हा दौरा नेमका कसा असणार आहे आपण ते ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात. छत्रपती संभाजीनगर विमानतळावर अगदी थोड्याच वेळात त्यांचं आगमन होईल. त्यानंतर पैठणमधील नांदर तालुक्याला ते भेट देणार आहेत. सकाळी 11:30च्या दरम्यान बीडमधील पाली गावाला ते भेट देतील. दुपारी 2 वाजता भूम जिल्ह्यातील पाथरुडला ते भेट देणार आहेत. त्यानंतर दुपारी 3:30 वाजता परंडा जिल्ह्यातील शिरगाव तालुक्याला ते भेट देणार आहेत. संध्याकाळी 5 वाजता बार्शी जिल्ह्यातील घारी तालुक्यात जात ते शेतकऱ्यांशी संवाद साधतील. संध्याकाळी 7 वाजता बीड लातूर पदाधिकाऱ्यांसोबत त्यांची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. ही दृश्य आपण पाहतोय. उद्धव ठाकरे हे आज मराठवाडा दौऱ्यावर आहेत आणि सध्या उद्धव ठाकरे हे छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले असल्याचं कळतंय. या क्षणाची मोठी बातमी. 4 दिवसांचा त्यांचा हा दौरा असणार आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जात ते थेट शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुमित सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सुमित, उद्धव ठाकरे यांचा पुढचा 4 दिवसांचा मराठवाड्याचा अतिशय महत्त्वाचा दौरा, कशा पद्धतीचा हा दौरा असणार आहे, काय अपडेट? मराठवाडा हे उद्धव ठाकरेंसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. कारण मराठवाड्यामध्ये याआधी बऱ्याचदा खासदार आमदार या मराठवाड्यानं उद्धव ठाकरेंना दिलेले आहेत आणि आता या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांवर संकट आलंय. हे संकट आता ओढावलं असताना शेतकऱ्यांना मदत पोहोचते की नाही हे पाहण्यासाठी उद्धव ठाकरेंचा हा आजचा दौरा आयोजित केलेला आहे. म्हणजे याआधी त्यांनी हंबरडा मोर्चा काढला होता याच संभाजीनगरमध्ये
आणि या संभाजीनगरमध्ये सभा त्यांची झाली आणि त्या सभेत ते म्हणाले होते की आपण येणार आहोत पुन्हा एकदा मराठवाड्यात दिवाळीनंतर, तुमच्यापर्यंत खरंच मदत सरकारची पोहोचते की नाही हे पाहण्यासाठी. आणि त्यामुळे त्यांचा आजचा हा दौरा आहे. पण गेल्या काही दिवसांमध्ये सातत्यानं उद्धव ठाकरे इथे नव्हते किंवा ते आले नव्हते, पण तरीही त्यांच्याकडून अहवाल घेतला जात होता आणि त्यानुसार शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाहीये. म्हणूनच उद्धव ठाकरेंचा आजचा हा दौरा आहे. दगाबाजरे, सरकारला दगाबाजरे म्हणत त्यांच्या पूर्ण दौऱ्याचं नाव दिलंय आणि त्या दौऱ्याच्या माध्यमातून ते प्रत्येक ठिकाणी जातील. म्हणजे 8 जिल्हे आहेत, 8 जिल्ह्यातल्या 20 तालुक्यांमध्ये ते फिरतील, तिथल्या हजारो शेतकऱ्यांशी ते भेटतील, कोणाच्या घरी जातील, तिथल्या शेतकऱ्यांना विचारतील तुमच्यापर्यंत खरंच मदत आली आहे की नाही, या सगळ्याची पाहणी करतील. त्या व्यतिरिक्त दररोज संध्याकाळी इथल्या 2-2, 3-3 जिल्ह्यांची एकत्र बैठक पदाधिकाऱ्यांची घेतली जाईल. त्यांना आदेश दिले जाणार आहेत, कारण 2 दिवसापूर्वी आपण बातमी चालवली होती त्यानुसार केंद्र स्थापन केले जाणार आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये. शेतकऱ्यांना खरंच मदत पोहोचते की नाही, तसंच मतदारांची नोंदणी कशी होते, या सगळ्या संदर्भातली. तर मग त्या सगळ्या बाबतींवर या बैठकीमध्ये चर्चा उद्धव ठाकरे करतील, मार्गदर्शन त्यांच्या पदाधिकाऱ्यांना करणार आहेत. आणि आता या सगळ्या दौऱ्याची सुरुवात होते. उद्धव ठाकरे सध्या आलेले आहेत छत्रपती संभाजीनगर विमानतळावर. थोड्याच वेळात ते बाहेर येतील. बाहेर आल्यानंतर सगळ्यात आधी पदाधिकाऱ्यांशी ते भेटतील, माध्यमांशी संवाद साधतील, प्रतिक्रिया देतील आणि त्यानंतर त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होईल. संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात असलेलं नांदर हे एक गाव आहे. या गावामध्ये सगळ्यात आधी उद्धव ठाकरे जातील. तिथल्या काही शेतकऱ्यांशी त्यांच्या घरामध्ये जाऊन उद्धव ठाकरे बोलतील, चर्चा करतील, त्यांच्याकडून माहिती घेतील आणि त्यानंतर मग त्यांचा हा दौरा पुढे होईल. धाराशिव, बीड असा हा आजचा दौरा असणार आहे. आजच्या दौऱ्यामध्ये या 3 जिल्ह्यांमध्ये ते फिरतील, तिथल्या गावांमधल्या शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत आणि त्यासाठी त्यांचा हा दौरा आता सुरू होत आहे. थोड्या वेळापूर्वीच त्यांचं विमान या ठिकाणी लँड झालेलं आहे आणि आता बाहेर उद्धव ठाकरे येतील आणि त्यानंतर ते काय बोलतात हे पाहणं महत्वाचं असेल. मात्र आता त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होते आज. सुमित, मागच्या वेळी छत्रपती संभाजीनगरमध्येच उद्धव ठाकरेंनी हंबरडा मोर्चा सुद्धा काढला होता आणि आजपासून पुन्हा त्यांचा हा दौरा सुरू होतोय. साधारण 800 शेतकऱ्यांशी ते संवाद साधणार असल्याचं देखील कळतंय. नेमका कसा फायदा होईल त्यांना या आगामी निवडणुकीमध्ये या सगळ्या दौऱ्यांचा? खरं तर गेल्या काही दिवसांपासून किंवा जेव्हा कोविडचा काळ आला आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, त्यानंतर 2022 मध्ये ते पायउतार झाले. पण मराठवाडा हा त्यांच्यासाठी फार जिव्हाळ्याचा विषय आहे. याच मराठवाड्यानं मुंबई बाहेर किंवा मुंबई ठाण्याबाहेरची पहिली महानगरपालिका जर शिवसेनेनं कोणती जिंकली असेल तर ती छत्रपती संभाजीनगरची महानगरपालिका होती. आणि छत्रपती संभाजीनगर किंवा मराठवाड्याचा बराचसा भाग हा उद्धव ठाकरेंच्या कायमच जवळ आलेला आहे आणि म्हणूनच इथे सत्ता पुन्हा मिळवावी, पुन्हा इथे आमदार खासदार आपल्याला जर पुन्हा मिळवायचे असेल, कारण 2022 नंतर ज्यावेळेला पक्ष फुटला आणि मग इथले संभाजीनगरचे बरेच नेते हे वेगळे झाले, तिथे गेल्यानंतर शिंदे सेनेत दाखल झाल्यानंतर मग इथली सत्ता कमी झाली किंवा ताकद कमी झाली होती. आणि जर पुन्हा आपल्या शेतकऱ्यांना किंवा सगळ्या बांधवांना जर आपल्याजवळ आणायचं असेल तर मराठवाड्यात अतिरिक्त लक्ष देणं गरजेचं आहे. हाच धागा पकडून उद्धव ठाकरेंनी प्रत्येक वेळेला कोणतीही समस्या आली की मराठवाड्याकडे विशेष लक्ष दिलेलं आहे. आणि जेव्हा पाऊस झाला, मुसळधार पाऊस झाला, ओला दुष्काळ आला, पाणी भरलं सगळीकडे आणि शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं होतं, तेव्हाच उद्धव ठाकरेंनी सगळ्यात आधी इथल्या नेत्यांना इथले दौरे करायला सांगितले, मदत पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि त्या सगळ्या प्रयत्नांनंतर स्वतः इथे येऊन हंबरडा मोर्चा काढला. कारण इथे बऱ्याच लोकांची शेती वाहून गेलेली आहे, नुकसान मोठ्या प्रमाणात पूर्ण मराठवाड्यात झालेलं आहे. या शेतकऱ्यांना मदत मिळणं गरजेचं आहे असं म्हणत त्यांनी हंबरडा मोर्चा काढला. आणि आता आज दगाबाजरे, कारण सरकारनं घोषणा तर केली मात्र कुठेही कर्जमाफी झाली नाही, लोकांना कर्जमुक्ती कळलं नाही, तर त्या व्यतिरिक्त हप्ते देखील लोकांपर्यंत आले नाहीत. आणि म्हणूनच दगाबाजरे हे नाव देत त्यांनी या मोर्चाला आजच्या सुरुवात ते करतात किंवा या पूर्ण त्यांच्या दौऱ्याला सुरुवात करतात. प्रत्येक गावागावात जातील आणि गावागावात गेलं तर त्यांना फायदा होईल. ग्रामीण भागातला हा शेतकरी किंवा मतदार वर्ग हा अत्यंत भावूक आहे आणि तो ठाकरेंवर प्रेम करणारा आहे. म्हणूनच जर त्यांना आत्ता साथ घातली तर ते आपल्याला पुढे भविष्यामध्ये पाठिंबा देतील हे उद्धव ठाकरेंना ठाऊक आहे आणि म्हणूनच त्यांचा हा आजचा हा महत्वाचा दौरा आहे. त्यासाठी ते आजपासून या दौऱ्याला सुरुवात करतात. छत्रपती संभाजीनगर विमानतळावर ते दाखल झाल्यानंतर देखील त्यांचं स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येनं शिवसैनिक इथे आलेले आहेत आणि हेच सगळे शिवसैनिक काही प्रमाणात प्रत्येक जिल्ह्याच्या पातळी म्हणजे जिथे रेषा संपते, सीमारेषा तिथपर्यंत त्यांना जाऊन पोहोचवतील. त्यानंतर पुढचे शिवसैनिक असतील. पण त्या व्यतिरिक्त शिवसैनिकांना फक्त भेटायचं नाहीये, तर इथल्या मतदाराला भेटायचं आहे, इथल्या शेतकरी राजाला भेटायचं आहे, त्याच्या अडचणी जाणून घ्यायच्या आहेत, त्याच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. आणि म्हणूनच त्यांनी त्यांचा आजचा हा दौरा काढलाय. 4 दिवसांचा दौरा आहे.
संभाजीनगर विमानतळावर ते पोहोचलेत आणि थोड्याच वेळात त्याचा बाहेर येतील. आपण बघतोय सध्या सिक्युरिटी देखील अलर्ट झालेली आहे. कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी केली जाते उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी. 4 दिवस उद्धव ठाकरे संभाजीनगर किंवा या सगळ्या आजूबाजूच्या मराठवाड्याच्या परिसरात असतील आणि त्यामुळे इथे असताना शेतकऱ्यांशी संवाद साधणं किंवा आता लोकांपर्यंत पोहोचणं, कारण बाळासाहेब हे स्वतः ज्या वेळेला संभाजीनगरमध्ये यायचे, त्यांचे दौरे व्हायचे, ते एक दिवस थांबायचे नाहीत तर त्यांचे बरेच दिवसाचे दौरे असायचे. इथल्या प्रत्येक गावागावात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ते भेटायचे. उद्धव ठाकरेंची देखील तीच नीती आपण बघतोय. त्यांनी देखील आता तशाच पद्धतीने सगळ्या ग्रामीण भागामध्ये फिरायचं, तिथल्या लोकांशी त्यांना एकत्रित आणायचं असेल तर ते करावंच लागेल. हे जाणूनच त्यांनी या दौऱ्याची आखणी केली आहे आणि आता संभाजीनगर विमानतळावर ते पोहोचतील. थोड्या वेळामध्ये बाहेर आल्यानंतर ते प्रतिक्रिया देणार आहेत आपल्याला. बरं सुमित, असे सोबत थांबा. ही सगळी दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवूयात. उद्धव ठाकरेंचा आजपासून 4 दिवसांचा हा मराठवाडा दौरा सुरू होत आहे. छत्रपती संभाजीनगर विमानतळावर उद्धव ठाकरे हे सध्या दाखल झालेले आहेत. विमानतळाच्या बाहेर येऊन ते माध्यमांशी संवाद साधतील आणि त्यांच्या दौऱ्याला सुरुवात करतील. सुमित, तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. तर नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे आजपासून 4 दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर येत आहेत आणि 8 जिल्ह्यांमध्ये 22 तालुक्यात 4 दिवसात उद्धव ठाकरे हे 800 शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी तर करणारच आहेत आणि शेतकऱ्यांशी देखील संवाद साधणार आहेत.